दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव महानगरपालिकेच्या मतदार याद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप मालेगावचे माजी महापौर नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत केलाय। मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5च्या मतदार याद्यांमध्ये तब्बल 2,500 मतदारांची दुबार नावं असल्याचं त्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवलंय। दरम्यान देशात आणि राज्यात वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना मालेगाव मध्य मतदारसंघात 44,000 मतं बोगस असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला होता। आता मालेगावचे माजी महापौर नरेंद्र सोनवणे यांनी देखील बोगस दुबार मतांची यादीच जाहीर केल्यानं पुन्हा एकदा बोगस मतदारांचा विषय चर्चेत आला। दरम्यान मतदार यादीतील दुबार नावांची तक्रार तहसीलदार तसंच निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून दुबार नावं कमी न झाल्यास BLO यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचं सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय। या याद्या क्रमांकांचा पुरा लेखा जोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व माननीय तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या, त्यांच्या हातात दिल्या। काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या, त्यांना पटलं का आमचे BLOनी जेपर्यंत आतापर्यंत काम केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून दिलं आणि या यादीवरून आम्ही चाचपणी करू। कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं का तिकडे ठेवायचं। ज्या मतदार राजाने सांगितलं माझं नाव इथे ठेवा ते ठेवतील आणि ते दोघं नाव कमी करतील। स्थानिक स्तरावर तुमचं समाधान झालं नाही? माझं स्थानिक समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी माननीय हायकोर्टाकडे जाईल, हायकोर्टात दाद मागेल, ज्या BLO आहेत त्या BLOंच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करेल आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचे एवढा मोठा हा घोळ आहे, हा घोळ काही सोपा नाही, हा लोकशाहीवर गदा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही, त्याच्या पलीकडचं आहे। म्हणून SIT चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन देणार। माननीय आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भुसे साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे का याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा, याच्यावर शुद्धीकरण